नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं एक रिबाउंड बघायला मिळाला, बाउन्स बॅक दिला। काल निफ्टी ज्या पद्धतीनं क्रॅश झालेला ऑलमोस्ट ग्लोबल न्यूज आणि टर्मोइलमुळं आज आपल्याला बाउन्स होताना बघायला मिळालं। त्याचं मूळ कारण होतं US मार्केट्समध्ये आलेला रिबाउंड। डाव जोन्स भले 400 पॉईंट मायनस होतं, पण ऑलमोस्ट 1600 ते 1700 पॉईंट मायनस गेलेलं ओपनिंगला। काल US मार्केट जे आहे तिथं ओपन झाले, डाव जोन्स 1600 पॉईंट मायनस होतं आणि नॅसडॅक जे आहे ते जवळपास 800 पॉईंट मायनस होतं। आणि त्यानंतर मात्र नॅसडॅक आणि डाव जोन्समध्ये S&P 500 या सगळ्या इंडेक्समध्ये रिकव्हरी यायला सुरुवात झाली आणि S&P 500 आणि नॅसडॅक हे दोन्ही इंडेक्स जे आहेत ते ऑलमोस्ट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये येऊन बंद झाले। डाव जोन्स फक्त 300 पॉईंट मायनसमध्येही बंद झाले। त्यामुळे मी कालीमध्ये म्हटलेलं व्हिडिओमध्ये की US मार्केट्समध्ये रिबाउंड आला तर आपल्या मार्केटला येणार, कारण आपल्या मार्केटला जो काही फॉल आला तो एक्सटर्नल फोर्समुळे आला, ग्लोबल न्यूज ग्लोबल सिनेरिओमुळे आला आणि आज बाउन्स आला तो त्याच रिझनमुळे आला। बाकी काही कोणतं रिझन आज मार्केटला नाही का। मार्केट आपलं काल अनएक्सपेक्टेडली आणि ओव्हर रिॲक्शनमध्ये जास्त पडलं, कारण ट्रम्पच्या टेरिफ वॉरसोबत आपणाला तसाही काही जास्त तोटा नाही आहे, उलटा जो काय होईल तो फायदाच होईल, कारण चायनामधून परत बिझनेस इकडेच मूव्ह होईल आणि आपण निगोसिएशन US सोबत करणार आहे हे न्यूज आहे। त्यामुळे आपल्या मार्केटला त्याचा इम्पॅक्ट कमी बसेल। फक्त हे ग्लोबल फिअर थोडं निवळलं की आपलं मार्केट निश्चित परत पुन्हा बाउन्स येईल, मी कालही बोललेलो आणि त्या पद्धतीनं होताना बघायला मिळतं। फक्त अजूनही मार्केटमध्ये न्यूज नुसारच मार्केटला मोमेंटम येणार, त्यामुळे गॅप अप गॅप डाऊनच्या फेज आपल्याला ह्या सुरू राहतील। पण मला वाटते आणखी 2-4 दिवस गेलं आणि थोडंसं रिटेलिएशन जे काही टीट फॉर टॅट त्यांचं चालू आहे, US चायनावर लावतं, चायना USवर लावतं, परत चायना US चायनावर लावतं, हे जे काही सुरू आहे। आणि चायनानं आता सांगितलं की आम्ही 50% टेरिफ लावणार, US म्हणते तुम्ही नाही लावला तर आम्ही पण 50 लावणार। या पद्धतीचं 50%पर्यंतचे टेरिफ्स आता US चायनामध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे मार्केट थोडं हळूहळू ते डिस्काउंट करेल आणि मार्केटला ही न्यूज असताना सुद्धा ज्या पद्धतीनं बाउन्स दिला, त्यामुळे मला वाटतं थोडंसं मार्केट आणखी काही ट्रेडिंग सेशन नंतरच सेटल डाऊन होण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत ही व्हॉलॅटिलिटी राहणार आहे, कारण इंडिया विक्स जो व्हॉलॅटिलिटी इंडेक्स आहे तोही ऑलमोस्ट 20वर आहे। व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जसं 16-17च्या आसपास येईल, व्हॉलॅटिलिटी कमी येईल आणि स्टेबल मूव्हकडं मार्केट वळेल, पण तोपर्यंत थोडंसं मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी निश्चित राहू शकते असं मला वाटतं आहे। मग ग्लोबल मार्केटसोबत आपल्या मार्केटमध्ये बाउन्स बॅक बघायला मिळाला, रिबाउंड बघायला मिळाला, यापेक्षा नथिंग एल्स दुसरं काही। उद्यासाठी टेक्निकल लेवल्स बघायला झालं, निफ्टी 22,500च्या वर मेंटेन राहिला तर 22,800पर्यंत जाऊ शकतो। 22,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। आजही 22,700पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला, तिथून थोडंसं खाली आलं, हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाले। त्यामुळे निफ्टी उद्या 22,500च्या वर 22,800 22,500च्या खाली आला तर 22,250-300पर्यंत निफ्टी येण्याची चान्सेस आहेत। किंवा बँक निफ्टीमध्ये सुद्धा बोलायचं झालं तर 50,500च्या वर राहिला तर 51,500पर्यंत जाऊ शकतो। 50,500च्या खाली आला तर 50,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते। पण उद्या RBIची पॉलिसी आहे, उद्या सकाळी 10 वाजता RBI पॉलिसी येणार आणि RBI पॉलिसी नंतरच मार्केट जे आहे ती मोमेंटम दाखवेल। पॉलिसी मार्केटसाठी पॉझिटिव्ह राहील, कारण इन्फ्लेशनचे आकडे 3.5%च्या खाली आलेत, तर मला वाटतं RBI व्याजदर निश्चित उद्या कपात करेल आणि त्यासोबतच मला वाटतं CRR सुद्धा कट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर CRR कट केला आणि व्याजदर कपात केली तर मला वाटतं निश्चित मार्केट परत पुन्हा रिबाउंड होईल, खास करून बँकिंग सेक्टर 51,000च्या पार जाऊ शकतं। पण फक्त व्याजदर कपात केली, CRR कट नाही केला तर थोडंसं साईडवेज मूव्ह राहू शकते किंवा एखाद्या वेळेस थोडंसं डिसअपॉइंट होऊ शकतं असं आहे। पण ओव्हरऑल उद्याची मार्केटची जी चाल आहे ती सकाळी 10 वाजता RBI पॉलिसी येईल त्यानंतरच राहणार आहे। तोपर्यंत आपण या टेक्निकल लेवल्स मगाशी जे सांगितलं त्यानुसार ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 2201 शेअर्स वाढले, त्या बाजूला 371 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 49 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1 शेअर्स फक्त पडला आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। म्हणून सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज सगळे सेक्टर ऑलमोस्ट वाढून बंद झालेत। काल सगळे सेक्टर पडलेले, आज सगळे सेक्टर वाढलेत, पण कमी प्रमाणात वाढलेत। 1 ते 2% सगळेच सेक्टर पॉझिटिव्ह आहेत, कोणत्याही सेक्टरमध्ये निगेटिव्ह टेरिटरीमध्ये कारभार झालेला नाही आहे। ग्लोबल मार्केटमध्ये रिबाउंड आहे, युरोपियन मार्केट्स 1.5% ते 2%च्या आसपास पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर जे आहे तो 700 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे US मार्केटमध्ये फर्दर रिकव्हरी आली, 700 ते 800 पॉईंटपेक्षा जास्त तेजी, म्हणजे 1,000-1,200 पॉईंटची तेजी जर डाव जोन्समध्ये झाली तर मला वाटतं निश्चित आपण उद्या एक गॅप अप ओपनिंग आणि पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। आणि त्यानंतरनं RBIची पॉलिसी 10 वाजता येईल, त्यानंतरनं मार्केटची पुढची फर्दर चाल राहील। उद्या निफ्टीची विकली एक्सपायरीसुद्धा आहे,
कारण गुरुवारी मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळं उद्या निफ्टीची विकली एक्सपायरीसुद्धा आहे, त्यामुळे सुद्धा थोडं बघणं गरजेचं आहे की मार्केटची उद्या रिॲक्शन कशी येईल आफ्टर RBI पॉलिसी. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.